पैसे उधार देताना या 18 गोष्टी नक्की लक्षात ठेवा. नंबर 1, माणूस कितीही जवळचा असला तरी पैशांचा व्यवहार स्पष्ट ठेवा. आपला मित्र, नातेवाईक किंवा अगदी जवळची व्यक्ती असली तरी पैशांच्या बाबतीत स्पष्टता ठेवणे गरजेचे आहे. किती पैसे देत आहात, कशासाठी देत आहात आणि कधी परत मिळणार आहेत हे आधीच ठरवा. कारण नातं जवळचं असलं तरी पैशांचा विषय आला की गैरसमज होऊ शकतात. नंबर 2, लवकर परत देतो या शब्दावर नाही तर ठरलेल्या वेळेवर विश्वास ठेवा. कोणीही पैसे घेताना लवकर देतो, 15 दिवसात देतो असं सहज सांगू शकतं, पण नंतर परिस्थिती बदलू शकते. त्यामुळे पैसे देताना परतफेडीची ठराविक तारीख स्पष्ट असू द्या. यामुळे पुढे पैसे मागताना अनावश्यक संकोच होत नाही. नंबर 3, पैसे दिल्याचा पुरावा ठेवा. कारण आठवणीपेक्षा पुरावा मजबूत असतो. लहान रक्कम असेल तरी शक्य असल्यास व्यवहारांची नोंद ठेवा. मोठी रक्कम असेल तर विशेष काळजी घ्या. ऑनलाईन व्यवहार, संदेश किंवा इतर संबंधित नोंदी जतन करून ठेवल्यामुळे पुढे गैरसमज निर्माण झाल्यास व्यवहार स्पष्ट करता येतो. नंबर 4, समोरच्याची गरज पहा पण स्वतःची आर्थिक परिस्थिती विसरू नका. दुसऱ्याला मदत करण्याच्या भावनेत स्वतःच्या गरजा धोक्यात आणू नका. तुमच्याकडे जेवढे पैसे आहेत ते सगळेच उधार देणे योग्य नाही. कारण समोरच्याने पैसे वेळेवर परत केले नाहीत तर तुमच्या घरखर्चावर किंवा तुमच्या गरजांवर परिणाम होऊ शकतो. नंबर 5, पैसे परत मागताना लाजू नका. तुमचे पैसे मागणे हा तुमचा हक्क आहे. अनेक लोक पैसे परत मागायला संकोच करतात कारण समोरची व्यक्ती काय विचार करेल याची त्यांना भीती वाटते. पण लक्षात ठेवा, तुम्ही कोणाकडे भीक मागत नाहीत, तुम्ही तुमचेच पैसे मागत आहात. त्यामुळे शांतपणे आणि स्पष्टपणे पैसे परत करण्याची आठवण करून देण्यात काहीही चुकीचे नाही. नंबर 6, ज्या पैशांच्या परतफेडीची खात्री नाही ते पैसे उधार देण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. समोरची व्यक्ती कितीही जवळची असली तरी तिची आर्थिक परिस्थिती आणि पैसे परत करण्याची क्षमता लक्षात घ्या. जर तुम्हाला आतूनच वाटत असेल की हे पैसे परत मिळण्याची शक्यता कमी आहे तर भावनेच्या भरात मोठी रक्कम देऊ नका. मदत करा पण स्वतःचं नुकसान करू नाही. नंबर 7, समोरचा वारंवार उधार मागत असेल तर त्यामागचं कारण समजून घ्या. एकदा अडचण आली म्हणून पैसे मागणे वेगळं आणि प्रत्येक वेळी कोणाकडून तरी पैसे घेण्याची सवय असणे वेगळं. एखादी व्यक्ती सतत उधार मागत असेल तर प्रत्येक वेळी पैसे देण्याऐवजी तिची खरी अडचण काय आहे हे समजून घ्या. नंबर 8, मित्रांनो, नाही म्हणायला शिका. प्रत्येक वेळी मदत करणे तुमची जबाबदारी नाही. तुमच्याकडे पैसे असूनही तुम्हाला ते द्यायचे नसतील तर स्पष्टपणे नकार देऊ शकता. समोरची व्यक्ती नाराज होईल म्हणून स्वतःला आर्थिक अडचणीत टाकणे योग्य नाही. योग्य वेळी घेतलेला एक निर्णय भविष्यातील मोठी अडचण टाळू शकतो. नंबर 9, उधार दिलेले पैसे आणि मदत म्हणून दिलेले पैसे यातील फरक स्पष्ट ठेवा. कधी कधी आपण मदत म्हणून पैसे देतो पण मनात ते परत मिळतील अशी अपेक्षा ठेवतो. नंतर पैसे परत आले नाहीत की मनात राग निर्माण होतो. त्यामुळे पैसे देताना ते परत द्यायचे आहेत की मदत म्हणून द्यायचे आहेत हे स्वतःशी आधी स्पष्ट करा. नंबर 10, दुसऱ्याला पैसे देण्यासाठी स्वतः कर्ज घेऊ नका. ही सर्वात मोठी चूक ठरू शकते. दुसऱ्यांची अडचण सोडवण्यासाठी तुम्ही स्वतः कर्ज घेतलं आणि समोरच्याने पैसे परत केले नाहीत तर कर्जाची जबाबदारी मात्र तुमच्यावरच राहते. म्हणून दुसऱ्याला मदत करताना स्वतःची आर्थिक सुरक्षितता आधी पहा. नंबर 11, पैसे परत मिळाल्यानंतरही व्यवहाराची नोंद स्पष्टपणे पूर्ण करा. समोरच्याने पैसे परत केले असतील तर व्यवहार पूर्ण झाल्याची नोंद ठेवणे चांगली सवय आहे. विशेषतः मोठ्या रकमेच्या व्यवहारात कोणाकडून किती घेतले आणि किती परत केले याबाबत पुढे गैरसमज होऊ नयेत यासाठी स्पष्टता महत्त्वाची आहे. नंबर 12,
पैशांपेक्षा नातं महत्त्वाचं असेल तर सुरुवातीपासून नियम स्पष्ट ठेवा. पैशांबाबत स्पष्ट बोलल्यामुळे नातं खराब होत नाही, उलट गैरसमज टाळले जातात. सुरुवातीला स्पष्टपणे बोलल्यामुळे पुढे तू असं म्हणाला होतास किंवा मला आठवत नाही अशा वादांची शक्यता कमी होते. नातं जपायचं असेल तर पैशांचा व्यवहार भावनेवर नाही तर स्पष्टतेवर करा. नंबर 13, समोरच्याच्या बोलण्यापेक्षा त्याची जुनी आर्थिक शिस्त पहा. एखादी व्यक्ती गोड बोलते म्हणून ती पैसे वेळेवर परत करेलच असे नाही. याआधी तिने कोणाकडून पैसे घेतले होते का, ते वेळेवर परत केले का याचा अंदाज घ्या. माणसांची खरी ओळख अनेकदा त्यांच्या पैशांच्या व्यवहारातून दिसते. नंबर 14, मोठी रक्कम असेल तर फक्त विश्वासावर व्यवहार करू नका. छोटी मदत आणि मोठी आर्थिक रक्कम यात खूप फरक असतो. मोठी रक्कम देताना परतफेडीची तारीख, पद्धत आणि व्यवहारांची नोंद स्पष्ट ठेवा. आपला माणूस आहे म्हणून मोठा धोका घेणे टाळा. नंबर 15, पैसे कशासाठी हवे आहेत समजून घेणे महत्त्वाचे आहे. समोरची व्यक्ती पैसे नेमके कोणत्या कारणासाठी मागत आहे हे समजून घ्या. खरोखर गरज असेल तर शक्य तितकी मदत करा, पण पैसे कुठे वापरले जाणार आहेत याबद्दल गंभीर शंका वाटत असेल तर आधी विचार करा. नंबर 16, एकदा पैसे अडकले म्हणून पुन्हा त्याच व्यक्तीला पैसे देऊ नका. पहिल्यांदा पैसे वेळेवर परत न करणाऱ्या व्यक्तीला पुन्हा पैसे देताना सावध राहा. यावेळी नक्की देतो या आश्वासनावर पुन्हा मोठी रक्कम देणे तुम्हाला आणखी अडचणीत आणू शकते. नंबर 17, पैशांच्या व्यवहारात भावनिक दबावाला बळी पडू नका. तू माझा मित्र आहेस, तुझ्याशिवाय माझी मदत कोण करणार किंवा फक्त शेवटची वेळ आहे अशा शब्दांमुळे लगेच निर्णय घेऊ नका. मदत करायची की नाही हा निर्णय तुमच्या परिस्थितीनुसार घ्या, भावनिक दबावामुळे नाही. नंबर 18, पैसे देण्यापूर्वी स्वतःला विचारा, हे पैसे परत मिळाले नाही तरी मी ठीक राहीन का? हा एक प्रश्न तुम्हाला अनेक चुकीचे निर्णय घेण्यापासून वाचवू शकतो. जर पैसे परत न मिळाल्याने तुमच्या खर्चावर, बचतीवर आणि भविष्यातील गरजांवर परिणाम होणार असेल तर एवढी रक्कम उधार देणे टाळा. कारण दुसऱ्यांची अडचण सोडवताना स्वतःची अडचण निर्माण होऊ नये हेच खरे शहाणपण आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. तुम्ही कोणाला पैसे दिले आणि त्यांनी परत केलेले नाहीत असं कधी तुमच्यासोबत झालेलं आहे काही कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.